नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे टोमॅटोचे पौष्टिक असे आमलेट बनवण्याकरता या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अशा प्रकारे मोठ्या पीसेसमध्ये कापून घेतलेले आहे। यानंतर सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता आपण हे संपूर्ण जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला टोमॅटोची या ठिकाणी छान अशी पेस्ट बनवून तयार करायची आहे। यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा इतकं जिरं घालत आहे, अर्धा चमचा इतका ओवाही यामध्ये मी घातलेला आहे। वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ। तुम्ही पाणी न टाकता देखील वाटू शकता, कारण की टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते। आणि बघा अशा प्रकारे टोमॅटोला मी अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण या वाटलेल्या टोमॅटोला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। टोमॅटो काढून झालं की त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर बघा संपूर्ण वाटलेल्या टोमॅटोला मी अगदी छानपणे काढून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये 1 कप इतकं बेसन टाकून घेऊ। बेसन तुम्ही जाड किंवा बारीक कोणतंही या ठिकाणी घेऊ शकता। यानंतर हे टोमॅटोचं आमलेट अगदी छानपणे खरपूस व्हावं याकरता मी 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी 2 चमचे रवा देखील यामध्ये घालू शकता। मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा मीठ आणि पाऊण चमचा या ठिकाणी मी हळद पावडर घातलेला आहे। मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। यानंतर हे आमलेट अधिकच चविष्ट व्हावे याकरता यामध्ये मी एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण जिन्नस व्यवस्थितपणे घालून झाले की आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मिक्स करताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही, गरज पडली तर नंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। बेसन असल्यामुळे यामध्ये गाठी वगैरे ताबडतोब होतात, त्यामुळे आपल्याला सतत चालवणे अजिबात सोडायचे नाही, जेणेकरून यामध्ये गाठी वगैरे अजिबात होणार नाही। टोमॅटो आणि बेसन मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला या ठिकाणी हलकंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये मी साधारणतः अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे। हे टोमॅटो आमलेट बनवताना बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम स्वरूपाचं लावायचं आहे। ज्या पद्धतीने आपण डोसा वगैरे बनवण्यासाठी बॅटर तयार करतो त्यापेक्षा हलकंसं थोडं पातळ बॅटर मी तयार केलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून हे बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल। नंतरच आपण पुढची प्रोसेस बघूया। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर या ठिकाणी अगदी छानपणे भिजलेले आहे। तांदळाचे पीठ हलकेसे फुगलेले आहे, त्यामुळे बॅटर या ठिकाणी छान असे घट्टसर झाले आहे। तर आता आपण आमलेट बनवण्यास सुरुवात करूया। याकरता गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता। पॅन चांगल्या प्रकारे गरम झाले की आपण यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून आमलेटला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे। तर हे आमलेट आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तर हलकंसं मध्यम स्वरूपाचं बनवायचं आहे। आणि बघा 2 चमचे बॅटर घालून अगदी छान असं मी आमलेटला पसरवून घेतलेलं आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे। म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू ही चांगल्या प्रकारे कोरडी होत नाही तोपर्यंत आपण याला खालच्या साईडने भाजून घ्यायची आहे। साईडने आणि मधोमध मी थोडेसे तेल टाकलेले आहे, फक्त 1 चमचे तेलाचाच आपल्याला वापर करायचा आहे। रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो आणि अचानक कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक खायचे ठरले तर समजत नाही, तर अशा वेळी तुम्ही टोमॅटो आणि बेसनाचा अतिशय पौष्टिक पदार्थ घरी नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकता। 3 ते 4 मिनिटं झाले आहेत आणि बघा टोमॅटो आमलेट अगदी छानपणे खरपूस असं भाजलेलं आहे, कारण की आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर 2 चमचे गव्हाचं पीठ देखील यामध्ये घालू शकता, परंतु अशा प्रकारे आपण थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रवा घातल्याने खमंग आणि खुसखुशीतपणा या आमलेटला येतो, त्यामुळे या ठिकाणी मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। दुसऱ्याही साईडने आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत त्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे। आणि बघा दोन्ही साईडने आमलेट अगदी छान असं भाजलेलं आहे, रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे। तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने आणखी एक मी आमलेट तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हा टोमॅटोचा पौष्टिक पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी इतकेच नव्हे तर संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील बनवू शकता। खूप साधी, सोपी, झटपट होणारी टोमॅटो आमलेटची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।